प्रवीण परदेशी समिती संपूर्ण या 2 लाख रुपयाची कर्जमाफी कशी कशी असणार आहे, म्हणजे या राज्यातला अल्पभूधारक अत्यल्प भूधारक जो व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी झाली पाहिजे याकरता एसओपी तयार होत आहे. धनदांडग्या लोकांना ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे. माझा वैयक्तिक वर कोणाची नाही बरं का. जे संविधानिक खुर्चीवर बसले त्या महसूल मंत्र्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. साहेब गोड आवाजात म्हणतात ज्यांच्याकडे गाडी बंगला आहे त्यांना कर्जमाफी कशाला, असं का? ठीक आहे साहेब, माझा पण एक प्रश्न आहे. ज्या मंत्र्यांकडे हजारो एकर जमीन आहे, ज्या मंत्र्यांकडे कोट्यावधी रुपयांच्या गाड्या आहेत, ज्या मंत्र्यांकडे कोट्यावधी रुपयाचे बंगले आहेत, त्या मंत्र्यांना पगार कशाला, त्या मंत्र्यांना पेन्शन कशाला, त्या मंत्र्यांना सरकारी सोयीसुविधा कशाला? असं म्हणलं की जमना, शेतकऱ्यांचं म्हणलं की आवळून धरायचं, तुमचं म्हणलं की मोकळं सोडायचं. म्हणे कोणाच्या की नावावर हजारो एकर जमीन आहे आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी शेतकऱ्यांचे वाघ जेव्हा कामाला लागतात तेव्हा वेबसाईट बंद करण्यात येते, त्यांना फोनवर धमक्या दिल्या जातात. किती भोळेपणा तुमचा. गोरगरीब शेतकऱ्यांचं म्हणलं की अडवून धरायचं आणि तुमचं म्हणलं की चढून घ्यायचं. वा रे वा, तुमच्या कार्याला सलाम. आम्हीच देतो शेतीला पूर्ण विराम.